हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यामधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। दक्षिण रायगडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यातील शाळांना सुट्टी। अतिवृष्टीची पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। रत्नागिरीत मुसळधार पाऊस, रुळावर माती आणि चिखल आल्यानं कोकण रेल्वे 13 तासांपासून ठप्प। 7 गाड्या रद्द तर 5 ट्रेन वेगळ्या मार्गाने वळवल्या। महाड तालुक्यामधील सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली। एनडीआरएफच्या टीमकडून सावित्री नदीची पाहणी। जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून चिपळूणमधील 125 जणांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। रत्नागिरीमधल्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस। चिपळूणच्या मच्छी मार्केट परिसरामध्ये शिरलं वाशिष्ठी नदीच्या पुराचं पाणी। आरक्षणासंदर्भातील सर्वपक्ष बैठकीला शरद पवारांनी यायला हवं होतं, मात्र बारामतीमधून फोन येताच विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला। मंत्री छगन भुजबळांचा गंभीर आरोप। फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? अजेंडा असल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल। छगन भुजबळांचे आरोप निराधार। शरद पवारांना घेऊन या असं भुजबळ कोणत्या अधिकाऱ्यांना सांगू शकतात? सत्ताधारी वेळ वाढून नेत आहेत। विजय वडेट्टीवारांचा पलटवार। बारामती विधानसभेतून अजित पवारांच्या ऐवजी जय पवार लढणार असल्याच्या चर्चा। लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास विधानसभा लढणार नाही, दादांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल। अजितदादा शब्दाचे पक्के असतील तर दादांनी आधी मिशी काढावी, तसंच दादांनी बारामतीमधून लढू नये। शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांचा हल्लाबोल। मनोज जरांगेंकडून मध्यरात्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन। मंदिर समितीकडून मनोज जरांगेंचा सत्कार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।